साधारण एक 20 वर्षांपूर्वी भारतीयांना एक नवीन शब्द कळला, स्पिरुलिना. आणि हळूहळू आता बऱ्याच लोकांना स्पिरुलिनाबद्दलची काही माहिती आहे, काही चुकीची माहिती आहे, काही बरोबर आहे. तर ह्या सगळ्या मिथ्सला ब्रेक करण्यासाठी आज मी आपल्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे डॉक्टर विक्रांत कुलकर्णी यांना. सर, तुमचं माझ्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि मी डॉक्टर विक्रांत कुलकर्णी यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विक्रांत कुलकर्णी यांनी समुद्र विज्ञान या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. यांची आवड इकोलॉजी या विषयात आहे आणि यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक रिसर्च स्टुडंट म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे केली आहे. समुद्र या विषयावर यांनी भारतभर जिथे जिथे समुद्र आहे अशा ठिकाणी, अगदी अंदमान, लक्षद्वीप इथे सर्वे केला आहे. त्यांच्या या कार्यात दरम्यान त्यांना ओपन वॉटर स्कूबा डायव्हिंग सर्टिफिकेट मिळालं आहे. रिसर्चच्या कामानंतर यांनी एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी जॉईन केली आणि अनेक गव्हर्मेंट PSUs आणि कॉर्पोरेट क्षेत्रात हे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकने फंड केलेल्या अनेक एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहेत. अल्गी किंवा शैवाल या विषयात त्यांचा विशेष इंटरेस्ट असल्यामुळे 2020 पासूनच्या लॉकडाऊनपासून ते त्यांच्या मोहर सुपरफूड्स या कंपनीमार्फत स्पिरुलिना या शैवालाचं किंवा वनस्पतीचं मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग करतात. याच स्पिरुलिनाबद्दल आपण आज विक्रांत यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम स्पिरुलिनाबद्दल काय सांगाल? म्हणजे अगदी बेसिक स्पिरुलिना काय असतं, किंवा तुम्ही त्याचं फिजिकली कसं एक्सप्लेन करू शकाल स्पिरुलिनाला? स्पिरुलिना हे एक प्रकारचं शैवाल आहे आणि समुद्राच्या किंवा खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारं ते शैवाल आहे. नदी जिथे समुद्राला मिळते अशा प्रदेशामध्ये हे शैवाल नैसर्गिकरित्या सापडतं. आणि असं मानलं जातं की पृथ्वीवर तयार झालेले जे पहिले सजीव होते त्यापैकी एक स्पिरुलिना आहे. जवळपास 350 कोटी वर्षांपासून स्पिरुलिना हे पृथ्वीवर आहे आणि त्याचे जे काही जुने जीवाश्म मिळालेले आहेत त्याचं कार्बन डेटिंग जेव्हा केलंय शास्त्रज्ञांनी, तेव्हा त्या जीवाश्मांचं जे वय सापडलं आपल्याला ते साधारण 350 कोटी वर्षांचं आहे. म्हणजे जिथून पृथ्वीवरती जीवसृष्टीची सुरुवात झाली. तर साधारणपणे बॅक्टेरिया आणि वनस्पती यांना जोडणारा तो एक उत्क्रांतीमधला दुवा आहे असं म्हटलं जातं. कारण त्याची जी पेशीची रचना आहे ती बॅक्टेरिया सारखी आहे आणि पेशीच्या आतलं जे काही मटेरियल आहे, जे काही कंटेंट आहे ते वनस्पतीचे आहे. त्याच्यामुळे त्याला टेक्निकल टर्म मध्ये सायनोबॅक्टेरिया असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे निळसर रंगाचे बॅक्टेरिया असं. आणि प्रकाश संश्लेषण करून ते त्यांचं अन्न तयार करतात. मुख्यतः ती एकपेशीय वनस्पती आहे. पण जेव्हा त्यांचा ग्रुप बनतो, म्हणजे अनेक पेशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या एकत्र जोडल्या जाऊन त्याचा साधारण स्प्रिंग सारखा आकार तयार होतो. किंवा जुन्या काळातले जे फोनचे रिसिव्हरची जी वायर असायची गोल, तर त्या आकारामध्ये तुम्हाला स्पिरुलिना कर्ल्स दिसतात. असे मायक्रोस्कोप खाली जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचे असे स्पायरल आकाराचे धागे दिसतात. तर त्या स्पायरल आकारावरून त्या शैवालाला स्पिरुलिना किंवा स्पायरुलिना हे नाव देण्यात आलं. शास्त्रीय दृष्ट्या त्याला आर्थ्रोस्पिरा प्लॅटेन्सिस असं त्याचं नाव आहे. जसं आंब्याचं मँजिफेरा इंडिका तसं बॉटॅनिकल नाव आहे, तसंच स्पायरुलिनाचं आर्थ्रोस्पिरा प्लॅटेन्सिस असं त्याचं बॉटॅनिकल नाव आहे. पण कॉमनली त्याला त्या आकारामुळे स्पायरुलिना किंवा स्पिरुलिना असं म्हटलं जातं. आणि हे म्हणजे मूळतः भारतात सापडलं जायचं पहिल्यापासून? कारण आम्ही हे खूप आत्ता ऐकलेला शब्द आहे किंवा अगदी 2001 पासून खूप ऐकायला मिळालेला शब्द आहे. तर भारतात याचं काही होतं का पूर्वीपासून? नाही, तसं म्हणजे जसं मी म्हटलं की खाडीच्या प्रदेशात हे नॅचरली सापडतं. तर तो आपण ज्याला उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणतो, म्हणजे साधारण कर्कवृत्त ते मकरवृत्त हा जो पट्टा आहे अख्ख्या जगातल्या, या संपूर्ण पट्ट्यामध्ये स्पिरुलिना हे नॅचरली सापडतं. भारतातही ते गेले अनेक वर्ष आयुर्वेदात आम्ही शिकताना शैवाल वनस्पती शिकलोच आहोत. पण याच्यातला पण एक पोटभेद आहे ना. कारण शेवटी मग ते
कदाचित म्हणजे आयुर्वेदाच्या काळात मायक्रोस्कोप नसल्यामुळे त्या शैवालांच्या वेगवेगळ्या प्रजातींची नावं तेवढ्या स्पेसिफिकली आली नसतील, पण भारतामध्ये किंवा आपण म्हणू की भारतामधल्या जेवढ्या खाड्या आहेत सगळ्या खाड्यांमध्ये आपल्याला हे स्पिरुलिना नॅचरली पूर्वीपासून सापडतं, आजही सापडतं. फक्त डायरेक्टली ते खाडीमधनं घेऊन आपण खाऊ शकत नाही, कारण त्याची दोन कारणं आहेत. एक तर 99% खाड्या आपल्या प्रदूषित झालेल्या, सगळ्या शहरांचं आणि कारखान्यांचं सांडपाणी हे शेवटी नदी मार्गे खाडी मार्गे समुद्रातच जातं, त्याच्यामुळे शक्यतो सगळ्या खाड्या प्रदूषित झालेल्या आहेत. आणि दुसरं, निसर्गात जे स्पिरुलिना आढळतं ते इतर शेवाळ्यांबरोबर मिसळलेलं असतं. दिसायला तो सगळा असा थर हिरव्या रंगाचाच दिसतो, पण मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर लक्षात येतं की याच्यात स्पिरुलिना बरोबर इतर प्रजातींची शैवाल सुद्धा वाढतायत. आणि जसं मशरूम मध्ये जर आपण बघितलं, मशरूम हे काय आहे, तसं तर एक प्रकारची बुरशी आहे, बरोबर. आणि बुरशी म्हटलं तर बहुतांश बुरशीच्या प्रजाती या हानिकारक असतात. आपण त्या खाण्यायोग्य जी बुरशी आहे म्हणजे मशरूम आहे तिची शेती केली जाते आणि मग आपल्याला ते मार्केटमध्ये मशरूमचे पॅकेट मिळतात. तसंच शैवालांमध्ये सुद्धा आहे, जवळपास 3,500 पेक्षा जास्त शैवालाच्या प्रजाती आहेत. त्यातल्या काही मोजक्या प्रजाती या खाण्यायोग्य आहेत, म्हणजे स्पिरुलिना हे त्यातलं एक आहे. किंवा तो जॅपनीज सुशी म्हणून जी डिश येते, रोल ज्याच्यात केलं जातं, ते नोरी नावाचं जे शैवाल आहे, तर ही सगळी खाण्यायोग्य जी शैवाल आहेत त्याची वेगळ्या प्रकारे आपल्याला सायंटिफिकली शेती करावी लागते. अच्छा, मग सुपर फूड का म्हणतो आपण स्पिरुलिनाला? आपण शाळेत असल्यापासून शिकतो की जो व्हिटॅमिन ए हवा असेल तर गाजर खा, पपई खा, किंवा व्हिटॅमिन सी हवं असेल तर आपले सिट्रस फ्रुट्स किंवा आवळा वगैरे खा, आयर्न हवं असेल तर पालक खा, कॅल्शियमसाठी दूध प्या. तर ही वेगवेगळ्या अन्न पदार्थांमधून आपल्याला वेगवेगळी पोषण मूल्य मिळतात. स्पिरुलिना ही पृथ्वीवरची एकमेव वनस्पती अशी आहे ज्याच्यामध्ये मानवी शरीराला आवश्यक असणारी सगळी पोषण मूल्य ही एकत्रितपणे मिळतात. स्पिरुलिना हे एकमेव अन्नपदार्थ आहे की ज्याच्यामध्ये 60% प्रोटीन आहे, आणि ते प्रोटीन जे आहे ते सुद्धा पूर्णपणे इसेन्शियल अमायनो ऍसिड्सनी बनलेलं प्रोटीन. म्हणजे 20 प्रकारची अमायनो ऍसिड असतात आणि त्याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी वेगवेगळे प्रोटीन्स बनतात. तर त्या 20 पैकी फक्त 9 अमायनो ऍसिड असे आहेत जे आपल्या शरीरामध्ये पचतात, म्हणजे ज्याला आपण इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणतो. तर स्पिरुलिनाचं जे प्रोटीन आहे ते या 9च्या 9 इसेन्शियल अमायनो ऍसिडनी बनलेलं कम्प्लीट प्रोटीन आहे. आणि अदर दॅन स्पिरुलिना त्याचा दुसरा कुठला कम्प्लीट प्रोटीनचा सोर्स असेल तर तो एग व्हाईट किंवा ज्याला आपण एग अल्ब्युमिन म्हणतो. पण शाकाहारी पदार्थ म्हणजे किंवा शाकाहारी लोकांचा विचार करायचा झाला तर कम्प्लीट प्रोटीनचा एकमेव सोर्स म्हणजे स्पिरुलिना. तर फक्त प्रोटीन नाही, प्रोटीन बरोबर याच्यामध्ये 12 प्रकारचे विटॅमिन्स आहेत. गाजरापेक्षा 25 पट जास्त याच्यामध्ये विटॅमिन ए आहे. विटॅमिन बी चा कम्प्लीट कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो, म्हणजे B1, B3, B6, B9, B12. B12 चा एकमेव शाकाहारी स्त्रोत. एक्झॅक्टली, आपल्याला नॉनव्हेज शिवाय पर्याय नसतो. एक्झॅक्टली, आणि आपण बघतो सध्या बऱ्याचशा शाकाहारी लोकांमध्ये B12 ची कमतरता ही असतेच. तर त्यांच्यासाठी स्पिरुलिना तर हे वरदानच आहे. आणि शक्यतो B12 हे येतं कुठनं, आपण म्हणतो की ते सी फूड मधनं येतं. पण आतापर्यंत सी फूड म्हणजे आपण फक्त मासे किंवा क्रॅब्स हेच कन्सिडर करत होतो. पण शैवाल हा सुद्धा सी फूडचाच प्रकार आहे, शेवटी ते समुद्रातच उगवतं. तर शाकाहारी लोकांना म्हणजे B12 ची कमतरता पूर्ण करायची असेल तर स्पिरुलिना हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर हे म्हणजे विटॅमिन बी झालं, त्याच्यानंतर ई आहे, के आहे, डी आहे, हे सगळे असे 12 प्रकारचे विटॅमिन मिळतात. त्यानंतर मिनरल्स मध्ये बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये पालकापेक्षा 60 पट जास्त लोह आहे. साधारण एक जुडी पालक खाल्ल्यानंतर जेवढं आयर्न मिळेल तेवढं आयर्न फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं. 1 ग्लास दूध एवढं कॅल्शियम आहे, एका केळ्या एवढं मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, सेलेनियम आहे. म्हणजे पूर्ण आपल्या शरीरासाठी लागणारी जी काय आवश्यक पोषण मूल्य आहेत ती सगळी आपल्याला स्पिरुलिनातून मिळतात. आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे, हे काही असं लॅब मध्ये बनवलेलं जेनेटिकली मॉडिफाईड वगैरे म्हणतात तसा प्रकार नाही. हा निसर्गाचा चमत्कार आहे जो नैसर्गिकरित्या आणि अतिशय सेफ आहे खाण्यासाठी सुद्धा. फक्त ते योग्य प्रकारे त्याची शेती केली असेल तर. ह्या कारणामुळे याला सुपर फूड की एकच अन्न पदार्थ तुमच्या सगळ्या न्यूट्रिशनची
गरज जी आहे ती पूर्ण करतो, म्हणून त्याला सुपर फूड म्हणतात. किंवा एक्झॅक्टली मी जेव्हा स्पिरुलिनाबद्दल, तेव्हा स्पेसमध्ये जाणारे जे होते ॲस्ट्रोनॉट्स आणि यांच्यासाठी आपण एलिमेंटल डाएट देतो की मॅक्सिमम त्याच्यात न्यूट्रिशन असेल, लेस रफेज असेल, किंवा जे त्यांना तिकडे पण उपयुक्त असू शकतं, किंवा इवन ग्रो पण केलं आय थिंक त्यांनी स्पेसमध्ये, की कमीत कमी जागेत किंवा कमीत कमी एफर्ट्समध्ये आपण जास्तीत जास्त फायदा होईल असं काहीतरी प्रॉडक्ट त्यांच्या इंटेकसाठी निर्माण करूया. तर याही बाबतीत मी ऐकलं होतं की स्पिरुलिना दिलं गेलं त्यांना. स्पिरुलिनाचा इतिहास बघितला ना तो फार इंटरेस्टिंग आहे. साधारण 1960चं दशक जे होतं, ज्यामध्ये ब्रिटिशांच्या आफ्रिकन देशांमध्ये कॉलनीज होत्या, तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या सैन्यातले किंवा तिकडे त्यावेळेस ते गुलाम म्हणून ठेवलेले जे आफ्रिकन लोक होती, तर ते लवकर त्यांची वयच वाढत नव्हती, म्हणजे कम्पेअर टू अँटी एजिंग इफेक्ट होता. आणि त्यांना ब्रिटिश लोकांना फार त्याच्याबद्दल कुतूहल होतं की हे असं काय खातायत, यांचं वय दिसत नाही लवकर. मग जेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला तर लक्षात आलं की हे तळ्याकाठी जातात तिथे, आणि आफ्रिकेमध्ये एक चाड नावाचा देश आहे, तर ते चाड म्हणून ते सरोवर आहे खूप मोठं, तर चाड सरोवराच्या काठावर स्पिरुलिना मुबलक प्रमाणात नैसर्गिकरित्या येतं. तर ते आफ्रिकन ट्राईब्स ते तिकडे येणारं स्पिरुलिना गोळा करून वाळवून खायचे. आणि मग जेव्हा त्याच्यावर प्रॉपर संशोधन झालं तेव्हा लक्षात आलं की हे जे शेवाळ आहे ते स्पिरुलिना आहे, आणि तिथून मग त्याच्यावर योग्य प्रकारे संशोधन सुरू झालं. संशोधन सुरू झाल्यावर नासाला त्याच्यामध्ये भयंकर इंटरेस्ट आला की असं काहीतरी मिळालंय की जे म्हणजे कमीत कमी आकारमानामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशन देईल. कारण आता आपण जो बघतो हे स्पेस स्टेशन मध्ये अंतराळवीर राहतात, 6-6 महिने राहतात. आता रिसेंटली सुनीता विल्यम्स कित्येक महिने अडकून पडल्या होत्या तिथे. तर एवढ्या महिन्यांचं जेवण अंतराळात घेऊन जाणं हे अतिशय खर्चिक काम आहे. आणि त्याच्यानंतरचं जे सीवेज ट्रीटमेंट हा जो प्रकार आहे तो सुद्धा अतिशय खर्चिक काम आहे. पण स्पिरुलिना हा असा पर्याय त्यांना सापडला की कमीत कमी आकारमानामध्ये जास्तीत जास्त, म्हणजे कम्प्लीट दिवसा 4 गोळ्या खाल्ल्या की पूर्ण दिवसाचं त्यांचं पोषण पूर्ण होत आहे. आणि ही एकमेव वनस्पती जी आपल्या शरीरामध्ये 100% शोषली जाते आतड्यात, त्याच्यामुळे रफेज हे कमी आहे. त्यामुळे पुढे जी सीवेज ट्रीटमेंटचा जो इश्यू आहे तो सुद्धा कमी. त्याच्यामुळे जवळपास गेली 40 वर्ष नासातर्फे, म्हणजे इव्हन युरोपियन स्पेस एजन्सी सुद्धा त्यांच्या अंतराळवीरांना स्पेस फूड म्हणून स्पिरुलिना देतात. आणि आता तर ती टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली की म्हणजे ते स्पेस स्टेशन वरतीच स्पिरुलिना पकवतात. हो, त्यामुळे युट्यूबला त्यांचे व्हिडिओज वगैरे पण बघायला मिळतील. स्पिरुलिनाची शेती, म्हणजे अंतराळात सुद्धा स्पिरुलिनाची शेती केली जाते. आता तू म्हणजे सांगताना त्याचे क्वालिटीज सांगताना की एवढा पालक खाल्ल्यापेक्षा एका पण मग ह्याची मात्रा ही तू काय डिफाईन करशील की दिवसभराचा आपलं जे नीड्स असतात, न्यूट्रिशनल नीड्स आहेत, याच्यासाठी किती स्पिरुलिना खाणं अपेक्षित आहे, किंवा किती त्याचा ग्रॅम्स किंवा याच्यात जर एक्सप्लेन करायचं झालं तर? नासानी जे संशोधन केलं या सगळ्यावर, तर त्यांच्या ह्याच्यातनं असं दिसून आलं की 1 ग्रॅम स्पिरुलिनामधून साधारण 1 किलो असॉर्टेड फळभाज्याने एवढं न्यूट्रिशन मिळतं. 1 किलो फळभाज्या काही आपण डेली खातो, म्हणजे ते शक्य नाही तेवढं खाणं. किंवा एक आपलं जे एका वेळेचं कम्प्लीट जेवण, महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे जेवण बघितलं आपण, की ज्याच्यामधलं आपलं पोळी, वरण, भात, एक सुकी भाजी असेल, एक पातळ भाजी असेल, कोशिंबीर असेल, या सगळ्यातून आपल्याला जेवढे विटॅमिन्स, मिनरल्स, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मिळतात तेवढे सगळे फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतात. 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतात. तर WHO त्याचा जो डोस रेकमेंड केलाय तो दिवसाला 3 ग्रॅम हा सेफ डोस रेकमेंड केला. म्हणजे तुमचा नाश्ता, सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं 3 जेवण पकडून तुम्ही दिवसाला 3 ग्रॅम पर्यंत स्पिरुलिना घेऊ शकता. काही खेळाडू आहेत जे 5 ग्रॅम पर्यंत घेतात, त्यांची तेवढी शरीराची गरज आहे. आणि ऍब्सॉर्प्शन पण तेवढं पाहिजे. माझ्या कस्टमर्सना जेव्हा मी द्यायला सुरुवात केलं तेव्हा लक्षात आलं की समहाऊ आपण भारतीय लोक जन्मापासूनच
आपल्यामध्ये काय पोषणाची कमतरता असते, तर सडनली एकदम एवढं विटॅमिनचा लोड आल्यामुळे मग लोकांना थोडं कॉन्स्टिपेशन होणं किंवा ब्लॉटिंग, पचनाचे थोडे त्रास व्हायला लागले. म्हणून सध्या आम्ही आमचा जो डोस सांगतो तो 1 ग्रॅम सांगतो. दिवसाला 2 कॅप्सूल घ्या. अर्धा ग्रॅमची ती 1 कॅप्सूल असते. एक सकाळी जेवायच्या आधी, एक रात्री जेवायच्या, म्हणजे जेवणाबरोबर तुमची ती काही पोषणाची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते. अच्छा. बाकी मग अनेक खेळाडू जे माझ्याकडनं घेत आहेत ते 3 ग्रॅम, काही जण 5 ग्रॅम, आर्मीच्या ॲथलीट्सना मी प्रोव्हाइड करतो तर ते 5 ग्रॅम पर्यंत घेतात. पण कारण त्यांचा अर्थात तेवढं म्हणजे जीवनशैली तशा प्रकारची आहे. पण तो बैठी जीवनशैली असेल तर 1 ग्रॅम एवढा डोस पुरेसा आहे, जो तेवढा आपल्या शरीराची जी काही रिक्वायरमेंट आहे पोषणाची ती पूर्ण करतो. विक्रांत, आत्ता बोलताना तू खूप सारे क्वालिटीज सांगितले स्पिरुलिनाबद्दलचे, आणि ते खरंच म्हणजे आश्चर्यकारकरित्या की एवढं सगळं एवढ्याशा त्या स्पिरुलिनामध्ये साठून राहिलेलं आहे की ज्याच्यात एवढे अमायनो ॲसिड्स आहेत किंवा एवढ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. याला शास्त्रीय आधार देण्यासाठी काही पेपर्स पब्लिश झालेत किंवा याला सर्टिफाय कोणी केलं आहे की हे सगळं खरंच स्पिरुलिनामध्ये आहे? स्पिरुलिनावरती इवन तुम्ही गुगलवर जरी बघितलं, हजारोनी रिसर्च पेपर अवेलेबल आहेत. म्हणजे त्याच्या या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, त्याच्यावर आहे. कंपॅरिझन केलेले रिसर्च पेपर्स अवेलेबल आहेत. म्हणजे मी आता जे सांगितलं 25 ग्रॅम गाजरा एवढं विटॅमिन ए त्याच्यात आहे, किंवा 60 ग्रॅम पालका एवढं आयर्न 1 ग्रॅम. हे सगळं प्रॉपर सायंटिफिक रिसर्च करून त्यानंतर हे सगळे दावे करण्यात. मी आता सांगतोय की हवेत केलेले पोकळ दावे नाही आहेत. याला प्रॉपरली रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश झालेले रिसर्च पेपर आहेत, ज्याला आपण पीअर रिव्ह्यूड रिसर्च म्हणतो. आणि त्यातले बरेचसे मेडिकल जर्नल्स सुद्धा आहेत. मेडिकल जर्नल्समध्ये वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्सवरती स्पिरुलिनाचा काय फायदा होतो याचे अनेक रिसर्च पेपर आहेत. विशेषतः ॲनिमिया, डायबिटीस, PCOD, PCOS, हेअरफॉल, हॉर्मोनल इम्बॅलन्स, या सगळ्या कंडिशनवरती क्लिनिकल ट्रायल्स झालेले आहेत आणि त्याचे सगळे रिसर्च पेपर सुद्धा जर्नलमध्ये अवेलेबल आहेत. शिवाय खेळाडूंसाठी खूप चांगला याचा इफेक्ट आहे. बरेचसे ऑलिम्पिक खेळाडू स्पिरुलिना घेतात. विराट कोहलीच्या डाएटमध्ये रेग्युलर स्पिरुलिना आहे, जोकोविचच्या डाएटमध्ये रेग्युलर स्पिरुलिना आहे, किंवा सगळ्यात जास्त ऑलिम्पिक मेडल्स ज्याच्याकडे आहेत, मायकल फेल्प्स, तो सुद्धा रेग्युलर स्पिरुलिना घेतो. आपल्याकडे सुद्धा मी आता आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये नीरज चोप्राचे जे कोच आहेत तिथले आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये, ते आता नीरज चोप्राच्या पुढच्या बॅचला रेग्युलरपणे माझ्याकडे स्पिरुलिना देत आहेत. अरे वा. तर अनेक चांगले फायदे आहेत आणि हा सगळा प्रॉपर रिसर्च होऊन झालेला आहे. कॅन्सरवर खूप चांगले इफेक्ट्स दिसतात. कारण मी जो मगाशी उल्लेख केला सायनो बॅक्टेरिया, तर तो स्पिरुलिनामध्ये एक निळसर रंगाचं पिगमेंट असतं ज्याला फायकोसायनिन असं म्हणतात. तर ते जे पिगमेंट आहे त्याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत. आणि म्हणजे फक्त न्यूट्रिशनल किंवा ॲज फूड याचा उपयोग नाहीये, तर थोडा चिकित्सा या दृष्टीने पण फायदा होण्यासारखं. निश्चित. इवन ओरल हेल्थसाठी सुद्धा त्याचे बरेच रिसर्च झालेले आहेत. स्पिरुलिना घातलेल्या टूथपेस्ट आणि याचे प्रोडक्ट्स युरोपियन कंट्रीजमध्ये मिळतात. ओके. तर अनेक म्हणजे पूर्ण आपण म्हणू की आपलं डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीराचं फंक्शन नीट सुरळीत चालावं याच्यासाठी स्पिरुलिनाचा फायदा होतो. नक्कीच मदत. स्पिरुलिना हे औषध नाही, आम्ही असं क्लेमही करत नाही की स्पिरुलिना घेतल्याने हा रोग बरा होईल. पण एखादा रोग होऊ नये, म्हणजे निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर स्पिरुलिना हा खूप चांगला उपाय आहे. कारण मुळात निरोगी आयुष्य जगायचं असेल तर शरीराला तेवढं पोषण मिळालं पाहिजे. आणि एक गोष्ट आपल्याला मान्य करायला लागेल की 30-40 वर्षापूर्वी जेवढं पोषण आपल्या फळभाज्यांमध्ये होतं ते आज उरलेलं नाही. म्हणजे खतांचा, रासायनिक खतांचा भडीमार, त्याच्यानंतर पेस्टिसाइडचा भडीमार आणि क्लायमेट चेंज सुद्धा. म्हणजे इव्हन क्लायमेट चेंजमुळे या वनस्पतींची मातीतनं न्यूट्रिशन खेचून घ्यायची पॉवर सुद्धा कमी झालेली.
माती पण तशी नाही, मातीही तशी उरलेली नाही. तर मुळातच मार्केटमध्ये ज्या काही फळभाज्या येतात त्याच्यातच पोषण राहिलं नाही. आपण कितीही म्हटलं आम्ही बाहेरचं खात नाही, आम्ही फक्त घरचंच खातो, तर घरात येण्यासाठी जर तुम्ही स्वतःच्या फळभाज्या स्वतः पिकवत असाल तर एक वेळ आपण म्हणू की हो बाबा ते पौष्टिक आहे. पण मार्केटमधनं येणाऱ्या फळभाज्यांवर आपण पूर्णपणे विसंबून राहून सांगूच शकत नाही की हे पौष्टिक अन्न आपण खातोय. आणि तेच कारण आहे की बऱ्याचशा ज्या काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याला सध्या दिसतात, 10 पैकी 8 बायकांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, कॅल्शियम D3 कमी असतं, B12 कमी असतं. याचं कारण असते की मुळात खाण्यामधूनच आपल्याला ते मिळत नाही. तर ती कमतरता भरून काढण्यासाठी नॅचरली आणि कुठला शाकाहारी आणि सुरक्षित पर्याय कुठला असेल तर स्पिरुलिना अवेलेबल आहे. आता व्हिगन्स पण खूप असतात लोक, आता त्यांच्यासाठी पण हा खूप चांगला हे दिसतोय मला. निश्चितच व्हिगन्ससाठी तर त्यांना तर किती गोष्टींपासून ते डिप्राइव्ड असतात, कारण डेअरी नाही, म्हणजे नॉनव्हेज तर नाही, डेअरी नाही, त्याच्यामुळे प्रोटीन आणि मुळात व्हिटॅमिन B12 हे शरीर सुरळीत चालू, म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स ज्याला आपण म्हणतो शरीराचे, तेच मिळाले नाहीत तर शरीर चालणार कसं. आता आपण व्हिगन्स किंवा ॲथलीट्स किंवा स्पोर्ट्स पर्सन यांच्याबद्दल बोललो तर याहीपेक्षा म्हणजे इंडिकेशन्स की स्पिरुलिना कोणी घेतलं पाहिजे का, सरसकट का डोसेजचा फरक करायचा, ते इंडिकेशन्सचा विचार केला तर तू काय सांगू शकतोस? या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी माझ्या एका प्रोजेक्टची बॅकग्राऊंड सांगतो. साधारण 2.5 वर्षापूर्वी मला रिलायन्स फाउंडेशनमधनं कॉल आला होता आणि युनायटेड नेशन्स जे आहे ना, युनायटेड नेशनतर्फे आफ्रिकन देशांमध्ये कुपोषित मुलांना स्पिरुलिना दिलं जातं कुपोषणातनं बाहेर काढण्यासाठी. तर तो तसाच प्रोजेक्ट रिलायन्सला त्यांची CSR ॲक्टिव्हिटी म्हणून भारतात करायचा होता. आणि ते शोधत होते की एक ऑथेंटिक स्पिरुलिना बनवणारे किंवा स्पिरुलिना पिकवणारी व्यक्ती कोण आहे. त्यांना समाव लिंक्डइनवर किंवा सोशल मीडियावरनं माझा कॉन्टॅक्ट मिळाला आणि आमची बोलणी सुरू झाली होती. तर जवळपास गेल्या 2.5 वर्षापासून रिलायन्सचा नागोठण्याला एक फॅक्टरी आहे, नागोठण्याला म्हणजे पाली गणपतीच्या पुढे. तर त्या आजूबाजूच्या एरियामध्ये किंवा पालीचा जो गणपती आहे त्याच्या आजूबाजूच्या डोंगराळ भागामधली जी काही ट्रायबल कुपोषित मुलं आहेत त्यांना रिलायन्स तर्फे माझं स्पिरुलिना दिलं जातं. आणि तो जो वयोगट आहे मुलांचा 6 महिने ते 6 वर्षाची बाळ आहे, म्हणजे ज्या वयामध्ये 6 महिन्यांची बाळ, म्हणजे ज्या वयोगटात कुपोषण सुरू होतं की म्हणजे आईचं दूध सोडून मग मुलं जेव्हा सॉलिड फूडवर येतात आणि त्या आदिवासी भागांमध्ये प्रॉपर सॉलिड फूड न मिळाल्यामुळे मग ती कुपोषण त्यांच्यामध्ये हळूहळू ते कुपोषित बनायला लागतात. तर 6 महिन्यांच्या बाळांना सुद्धा स्पिरुलिना देतोय आम्ही आणि अतिशय चांगले रिझल्ट, म्हणजे जवळपास 135 कुपोषित मुलं स्पिरुलिना देऊन वाचवली आहेत. आणि त्या कुपोषणातनं बाहेर आहे, म्हणजे त्यांचं वजन वाढलंय, उंची वाढली आहे, त्यांच्या दंडाचा घेर वाढायला लागलेला आहे. आणि ते रिझल्ट्स पण एवढे प्रॉमिसिंग आहेत की रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये त्यांनी याच्याबद्दल मेन्शन केलं की असा असा प्रोजेक्ट आमचा चाललाय आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत. तर सांगण्याचा मुद्दा असा की 6 महिन्याच्या बाळांना सुद्धा स्पिरुलिना चालतं. कोणीही व्यक्ती की जो आपण रेग्युलर सॉलिड फूड खातोय ते स्पिरुलिना घेऊ शकतात. माझी आजी 83 वर्षाची आहे, ती सुद्धा घेते. त्यामुळे एज ग्रुप हा फॅक्टरच नाहीये. शतावरी कल्प आपण जे म्हणतो, जे विशेषतः गरोदर स्त्रियांना दिलं जातं, शतावरीपेक्षा 10 पट जास्त गुणकारी आपण स्पिरुलिना आहे असं म्हणू शकतो. तर ते कित्येक गरोदर स्त्रियांना सुद्धा आम्ही दिलेलं आहे. खूप चांगले रिझल्ट्स आहेत. किंवा स्तनदा माता ज्या असतात त्यांना सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये. तर ॲज असा वयोगटाचा काही फरक नाही, पण वयोगटानुसार त्याचा डोस आपल्याला कमी जास्त करायला लागेल. साधारण आपण म्हणू 10 वर्षाच्या खाली असाल तर साधारण अर्धा ग्रॅम स्पिरुलिना दिवसाला पुरेसा आहे. 10 ते 30 मध्ये 1 ग्रॅम आहे. आणि त्याच्या पुढे जर व्यवस्थित शारीरिक हालचाल असेल, एक्सरसाइज करत असाल, रनिंग करत असाल तर 2 ते 3 ग्रॅम घेऊ शकता. की नसाल म्हणजे बैठी जीवनशैली असेल तर 1 ग्रॅम पुरेसा आहे. आणि कॉन्ट्रा इंडिकेशन आता असं काय आहे का की कोणी घेऊ शकणार नाही किंवा काय? हा, एक 2-3 मेडिकल कंडिशन आहेत, म्हणजे ज्यांचं युरिक ऍसिड खूप जास्त असतं किंवा गाऊट कंडिशन, ज्याला गाऊट, ज्याच्यामध्ये मुळात गाऊट होतं की ते प्रोटीन पचत नाही आणि मग ते सांध्यांमध्ये जाऊन बसतं, सांधे सुचतात.
तर त्या कंडिशनमध्ये स्पिरुलिना घेऊ नये, कारण मुळात स्पिरुलिनामध्ये खूप जास्त प्रोटीन असल्यामुळे त्यांनी अवॉइड करावं. आणि ज्यांची किडनी स्टोनची ट्रीटमेंट सुरू आहे अशा लोकांनी ते अवॉइड. स्पिरुलिनामुळे किडनी स्टोन होत नाही, पण किडनी स्टोनची ट्रीटमेंट सुरू असेल तर हे हाय मिनरल डोस गेल्यामुळे त्या ट्रीटमेंटचं म्हणजे त्याच्यामध्ये ते इंटरफिअर होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या 2 मेडिकल कंडिशन सोडल्या तर बाकी कोणी आधी काही टेस्ट करून मग सुरू करावं वगैरे असं काही सजेस्ट काही नाही. म्हणजे हेल्दी, उलट मी तर म्हणेन की आधी बघा, कारण जसं म्हटलं की बहुतांश लोकांमध्ये न्यूट्रिशनची कमतरता असतेच. तुमचं हिमोग्लोबिन तरी कमी निघतं, तुमचं व्हिटॅमिन B12 तरी कमी निघतं. तर टेस्ट करा, या सगळ्या पॅरामीटर चेक करा, रेग्युलर 2-3 महिने स्पिरुलिना घ्या आणि मग त्याचा फायदा तुम्हालाच दिसतो. आणि टेस्ट जरी केली नसेल तरी एक 7 ते 8 दिवसामध्ये त्याचा फरक जाणवायलाच लागतो. पहिला इफेक्ट तुम्हाला एनर्जी लेवलवर दिसतो, म्हणजे थकवा वगैरे विसरून जायचं. सकाळी उठल्यानंतर जो फ्रेशनेस असतो ना, सेम फ्रेशनेस अख्खा दिवस मेंटेन राहतो. आणि तो फ्रेश म्हणजे असं एनर्जी ड्रिंक सारखं नाहीये, म्हणजे गिव्स यू विंग वगैरे तसं नाहीये, सस्टेन्ड एनर्जी की थकवा किंवा असं गळून गेलंय, थ्रू आउट द डे तुम्ही ऍक्टिव्ह राहता, तेवढीच एनर्जी राहते. तर हा पहिला इफेक्ट आहे. आणि त्यानंतर हळूहळू तुम्हाला तुमच्या मसल स्ट्रेंथ मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते, आयसाईट इम्प्रूव्ह होताना दिसते, केस गळती कमी होते. आणि बाकी मग ज्या काही आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो आपण, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ते सगळं कंट्रोलमध्ये येताना दिसतं. विटॅमिन डेफिशियन्सीज असतील तर त्या नॉर्मल होतात. असं पूर्ण ओव्हरऑल तुमचं जे काही शरीर आहे ते हळूहळू निरोगी बनायला लागतं. किती छान. मग आता आम्हाला हेही सांग की ऑथेंटिक सोर्स, आता तू म्हणलास की तूच ग्रो किंवा प्रोसेस करतोस, तर तुझ्या प्लांटबद्दल थोडं सांग आम्हाला की तू ऑथेंटिक देतोस ना प्रॉडक्ट, तर तुझ्या प्लांटबद्दल पण ऐकायला आम्हाला आवडेल. ओके. ॲक्च्युली स्पिरुलिनाची आणि माझी ओळख साधारण एक 16 वर्षापूर्वी जेव्हा मी PhD करत होतो राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानात, तिथे झाली होती. आणि तो प्रोजेक्ट जरा वेगळा होता. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला समुद्रातल्या शेवाळ्यांपासून बायोडिझेल बनवता येईल का, असा तो प्रोजेक्ट होता. आणि त्यासाठी 7-8 वेगवेगळ्या प्रकारच्या शैवालांच्या प्रजातीवरती ते काम सुरू होतं. पण समाव भारतीय समुद्रात आढळणाऱ्या शैवालांमध्ये तेवढं पोटेन्शियल आम्हाला मिळालं नाही की ज्याच्यावर कमर्शियल स्केलवरती डिझेल बनेल आणि रस्त्यावर गाड्या चालू शकतील असं. तर त्या काळामध्ये स्पिरुलिनाची ओळख झाली होती. आणि त्यानंतर जेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये एवढं पोषण आहे आणि अनेक म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बरीच लोक घेतात, तर मी घरात एक छोट्या फिश टँकमध्ये स्पिरुलिना वाढवायचो. आणि आपलं च्यवनप्राश खाल्ल्यासारखं ताजं स्पिरुलिना आम्ही विदिन फॅमिली घेत होतो. त्याचा खरा इफेक्ट आम्हाला लॉकडाऊनमध्ये दिसला, म्हणजे पहिल्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये. माझ्या सोसायटीमध्ये साधारण 180 फ्लॅट्स आहेत, त्यातले जवळपास 178 फ्लॅटमध्ये कोरोना पेशंट्स होते. आणि ती मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून बंद कंप्लीट सील केलेली होती ती. माझ्या घरात कोणाला साधा खोकलाही झाला. आणि म्हणजे आई पण माझी डॉक्टर आहे, जी दिवसाला एक साधारण 50-60 कोरोना पेशंट्सची संबंध यायचा. आणि सिनियर सिटीजन, त्यावेळेस तिचं वय साधारण 64 असेल, तर सिनियर सिटीजन असून सुद्धा तिला काही कुठलेच सिम्पटम्स दिसले नाही. आणि मग तेव्हा आमचं असं लक्षात आलं की आपण ऐकतोय याच्याबद्दल, पण खरोखर त्याचा अनुभव जो आला की स्पिरुलिनाची जी ताकद आहे, खरी ताकद, ती त्या काळात दिसली. आणि मग तिथे मी डिसिजन घेतला की आपण आता याचं जे प्रोडक्शन आहे ते थोडं मोठ्या स्केलवर, कमर्शियल स्केलवर करूया. मग साधारण 2020 मध्ये या सगळ्याची सुरुवात झाली. आणि 2021 पासून माझं स्पिरुलिनाचं प्रोडक्शन सुरू आहे. तर ते ऑथेंटिक स्पिरुलिनाचं जो पॉइंट म्हणाला तुम्ही की मार्केटमध्ये किंवा इव्हन ॲमेझॉनवर सुद्धा तुम्ही बघाल ना, 150च्या आसपास स्पिरुलिनाचे ब्रँड्स अवेलेबल आहेत. तर त्यातलं ऑथेंटिक स्पिरुलिना कुठलं हे शोधायचं असेल तर जे स्पिरुलिना FSSAI रजिस्टर्ड युनिटमधनं येतं त्याला आपण ऑथेंटिक स्पिरुलिना म्हणू शकतो. की तुमच्याकडे सगळ्या निकषांवर फूड सेफ्टी स्टँडर्ड्स जे म्हणतो आपण, कुठल्याही खाद्यपदार्थाच्या मागे तो नंबर असतो, तर तो FSSAI युनिटमधनं आलेलं स्पिरुलिना हे सगळ्या निकषांवर
म्हणजे स्टँडर्ड स्पिरुलिना आहे असं आपण सांगू शकतो. आणि भारत सरकारचा 2016 मध्ये एक कायदा आलेला आहे याच्याविषयी की स्पिरुलिनाची क्वालिटी काय असली पाहिजे. तुम्ही मार्केटमध्ये जर लोकांना ते देताय तर त्याची क्वालिटी काय असली पाहिजे, या क्वालिटीप्रमाणे जे स्पिरुलिना असेल जे शक्यतो FSSAI युनिटमधनं येतं तर ते स्पिरुलिना घेणं हे सुरक्षित आहे. अदरवाईज लूज पावडरमध्ये मिळत असेल किंवा लूज गोळ्या मिळत असतील, लूज कॅप्सूल मिळत असेल, असं स्पिरुलिना शक्यतो टाळावं. कारण ते कुठून आलंय याचं काही आपल्याला रेकॉर्ड ठेवता येत नाही. आणि शेवटी ते शेवाळ आहे. ते आम्ही जसं ज्याप्रमाणे टाक्यांमध्ये प्रोसेसिंग पण करता ना पुढे, तसंही त्याच्यातही ते येतं आणि ते गटारातही येतं. लूज पावडरमध्ये आलेलं स्पिरुलिना हे कुठून आलेलं आहे, कशा प्रकारे वाढवलंय, कुठल्या मीडियम वरती ते वाढवलंय, याच्यावर काही कोणाचा कंट्रोल नाही. आणि आता सपोज रोज सुरू करायचं असेल मला किंवा माझ्या घरातल्यांना, तर एका माणसाला पर मंथ सच खर्च किती येतो जर स्पिरुलिना घ्यायचं असेल? निग्लिजिबल आहे. म्हणजे मी सांगू का की 10 रुपयात अगदी जर आपण प्रति माणशी प्रति दिवस खर्च काढला तर 10 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण दिवसभराचं तुमचं पोषण, म्हणजे एवढे सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत आणि ज्याला खर्च काही विशेष नाही. म्हणजे आजकाल वडापाव येत नाही 10 रुपयात. त्या 10 रुपयामध्ये म्हणजे किंवा सांगायचं तर 60 कॅप्सूलची एक बाटली येते आमची 300 रुपयाला ती येते. त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा एका माणसाचा तो पूर्ण महिन्याचा डोस होतो 300 रुपयामध्ये. आणि दिवसाच्या त्या 2 कॅप्सूल घेतल्या की तुम्हाला लगेच 8-10 दिवसात, काही डेफिशियन्सी जर असेल तर लोकांना 3-4 दिवसातही त्याचे आपल्यासारखं ती बॉडी ते ऍब्सॉर्ब करून घेणार. मी शक्यतो ऑर्डर माझ्याकडे आल्यानंतर आठवड्याभराने विचारतो फीडबॅक काय आहे तुमचा. पण ज्यांच्यात डेफिशियन्सी आहे तर अशा लोकांनी मला 3-4 दिवसात स्वतःहून रिस्पॉन्स आलेला आहे की एनर्जी लेवलमध्ये फरक दिसतोय. जिममध्ये जाणाऱ्यांचे पण बऱ्याच जणांचे फीडबॅक येतात की जास्त वजन उचलायला मदत झाली. जिम करणारे, सायकलिंग करणारे, रनिंग करणारे, ट्रेकिंग करणारे या लोकांचे तर लगेच फीडबॅक येतात. कारण मुळात त्यांची रिक्वायरमेंट आहे की जास्तीत जास्त ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळला जाणं. स्पिरुलिना मधलं जे काही पिगमेंट जे आहे ना ते मुळात हेच काम करतं. त्यात पिगमेंटचं जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर बघितलं ते स्ट्रक्चर हे बरंचसं हिमोग्लोबिन सारखंच आहे. त्याच्यामध्ये फक्त आयर्न आणि मॅग्नेशियम या 2 अणूंचा फरक आहे. आणि स्पिरुलिनामध्ये ते पिगमेंटही आहे आणि आयर्न सुद्धा आहे. तर ते घेतल्यानंतर रक्तात गेलं की ते इमिजिएटली हिमोग्लोबिन मध्ये कन्वर्ट व्हायला मदत होते, ज्याच्याने आपण जी काय हवा घेतोय त्या हवेतला ऑक्सिजन वेगळा काढून रक्तामध्ये मिसळायचं काम ते करतं आणि त्याच्यामुळे एनर्जी लेवल मध्ये फरक दिसतो. तर मगाशी आपण जे गरोदर स्त्रियांबद्दल बोललो किंवा ॲथलीट्स बद्दल बोललो किंवा काही रोगांबद्दल बोललो, तर याच्यात स्पेसिफिकली डायबिटीस किंवा कॅन्सर जे आत्ता खूप हॉट टॉपिक्स आहेत, याच्याशी थोडं रिलेट करून स्पिरुलिनाबद्दलचं काही महत्त्व सांगू शकशील का किंवा आहे का? निश्चित. जसं मगाशी म्हटलं की अनेक रिसर्च पेपर स्पिरुलिनावर आहेत उपलब्ध. त्यातले बरेचसे डायबिटीस आणि कॅन्सर रिलेटेड आहेत. कारण सध्या मेजर हॉट टॉपिक आहेत. भारतातही म्हणजे भारत हा जगातला डायबेटिक कॅपिटल झालेला आहे. तर मुळात स्पिरुलिना करतं काय की तुमची जी काही सगळी आतली ऑर्गन्स आहेत ते ॲक्टिवेट करतं. म्हणजे तुमचं पॅनक्रियाचं काम व्यवस्थित चालू ठेवणं, इन्सुलिन सिक्रेशन व्यवस्थित चालू ठेवणं, ह्याचं काम स्पिरुलिनातर्फे होतं. डायबिटीसवरचे बरेचसे जर काय आपण कोर्सेस बघा किंवा डायबेटिक तज्ज्ञांशी जर डिस्कस केलं तर सगळ्यांचा मुख्यतः फोकस हा असतो की पोषण बरोबर पाहिजे. पोषण असेल तर तुमचं डायबिटीस रिव्हर्सलला मदत होते. तर एक्झॅक्टली तेच काम स्पिरुलिना करतं. आणि माझ्याकडे आता कित्येक केसेस आहेत की फास्टिंग शुगर लोकांची 300-350च्या वर होती. गोळ्या घेतायत, इंजेक्शन घेतायत, ती शुगर काही खाली यायला तयार नाही. स्पिरुलिना लिटरली 2 ते 3 महिने लोकांनी रेग्युलर घेतल्यानंतर आज फास्टिंग शुगर 120 ते 150च्या दरम्यान आले. अरे वा. कित्येक केसेस आहेत माझ्याकडे याच्या. आणि इवन
काही डायबेटॉलॉजिस्ट आहेत ज्यांच्याबरोबर आता कोलॅबरेशनमध्ये आम्ही काम करतोय, की ते त्यांच्या पेशंट्सना रेग्युलरली स्पिरुलिना घ्यायला सांगतात. कॅन्सरबद्दल म्हणायचं झालं तर ते स्पिरुलिनामधलं जे निळं पिगमेंट आहे फायकोसायानिन, ते मुळात काम काय करते, कॅन्सर सेलची जी ग्रोथ असते, अनियंत्रित ग्रोथ जी होत जाते, ते थांबवायचं काम फायकोसायानिन करतं. आणि त्यामुळे पुढे शरीरात ज्या कॅन्सरच्या गाठी तयार होण्यासाठी, कॅन्सर जर फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर तिथे अनेक ठिकाणी करायला मदत करतं. हे रेग्युलर दिलं जाते. चेन्नईमध्ये कित्येक हॉस्पिटल्समध्ये कॅन्सर पेशंट्सना त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा त्यांनी स्पिरुलिना ऍड करायला सांगितलं. इव्हन 5-5 ग्रॅमपर्यंत स्पिरुलिना घ्यायला सांगितलेलं आहे त्यांना. त्यांच्या वेबसाईट्सवरती जे कॅन्सर पेशंट्सचे मेनू त्यांनी लावलेले आहेत त्यात सुद्धा स्पिरुलिना दिलेलं आहे. आणि म्हणजे प्रेक्षक गुगलवर जाऊन सुद्धा चेक करू शकतात. खूप सारे रिसर्च पेपर्स अवेलेबल आहेत, डायबिटीसवर पण आहेत, कॅन्सरवर पण आहेत, आणि अतिशय चांगले. म्हणजे डायबिटीससाठी तर मी सांगतो की माझ्याकडे जवळपास, म्हणजे इव्हन माझ्या फॅमिलीत सुद्धा कित्येक केसेस आहेत की त्यांना डायबिटीसवरती स्पिरुलिनाचा खूप चांगला फायदा झालेला आहे. डॉक्टर विक्रांत, आत्ता म्हणजे स्पिरुलिनाबद्दल मोघम माहिती खूप लोकांना असेल, पण या पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांना एक खूप चांगला वायडर पर्स्पेक्टिव्ह आणि स्वतः स्पिरुलिना घेण्यासाठी एक चांगली संधी या पॉडकास्टमुळे निर्माण होईल. आणि इतक्या कमीत कमी खर्चात, आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं अनेक वेळेला म्हणतो, पण ते आचरणात आणत नाही. तर ह्या प्रिव्हेन्शनसाठी, स्वतःची इम्युनिटी वाढवण्यासाठी, किंवा काही जे आपल्या आहारात थोडे कमी जास्त बदल होतात आणि त्याच्यातनं आपण प्रॉपर न्यूट्रिशन घेऊ शकत नाही, त्याला एक ठोस उपाय असं म्हणता येईल की जो स्पिरुलिनाच्या मार्फत त्यांना मिळू शकतो. आणि हा एवढा छान दृष्टिकोन आमच्या व्ह्युअर्सना दिल्याबद्दल आणि माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आहेत. आणि काही प्रश्न असतील तर आमचे व्ह्युअर्स ते कमेंट्समध्ये लिहितीलच, आणि कुठून त्यांना ऑथेंटिक स्पिरुलिना आपण मिळवून देऊ शकतो याचं लिंक आपण त्यांना नक्कीच शेअर करू. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि स्पिरुलिनासारख्या बहुगुणी पण फारशा लोकांना माहीत नसलेल्या या वनस्पतीबद्दल माहिती देण्याची संधी तुम्ही मला दिलीत, याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.